प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या पूर्णा आजी तन्वीला म्हणतात, आईविना मुलगी आहे ती, अरे ती माझी नात आहे, मी नाही समजून घेणार तर तिला मग कोण घेणार, असं पूर्णा आजी म्हणत असते. त्यावेळी आता अर्जुन रागातच म्हणतो, पण एवढ्या इरिटेटिंग मुलीला कोण समजून घेणार आणि काय समजून घ्यावं, कारण ती प्रतिमा आत्याची मुलगी आहे म्हटल्यावर तिला आपली फॅमिली तोडण्याचं लायसन्स नाही मिळालं पूर्णाजी, आणि काल तिने काय केलं हे तुला माहिती देखील नाही आहे पूर्णाजी. त्यावेळी म्हणते, प्लीज तो विषय जाऊ द्या ना, आता तुम्ही का उकरून काढताय. कल्पना म्हणते, आता प्लीज शांत हो अर्जुन बाळा. तेव्हा अर्जुन शांत व्हायला तयारच नसतो. चैतन्य म्हणतो, चल अर्जुन ऑफिसला. आता पूर्णा आजी अर्जुनला म्हणतात, थांब, मला हा विषय आता कळायलाच हवा. आता अर्जुनला पुढे सांगू लागतो, मला तन्वीने एक व्हिडिओ पाठवला ज्यामध्ये ती आता आत्महत्या करायला चालली होती. सिनियर किती टेन्शनमध्ये आला होता तुला काय माहीत ग पूर्णाजी. जेव्हा आम्ही गेलो तेव्हा नशिबाने तू कशीबशी सायलीला ती घराच्या पाठीमागे फार्म हाऊसमध्ये सापडली. मग आता पूर्णाजीला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता रविराज बरे आहेत ना, माझी तन्वी बरी आहे ना, तिला काही झालं तर नाही ना, असं काळजीनेच त्या विचारू लागतात. मग आता अर्जुन अजूनच भडकतो आणि म्हणतो, बघ अजूनही तुला त्या तन्वीचीच काळजी आहे. इथे आमचा जीव किती गुदमरला होता तुला माहिती आहे का. तेव्हा तन्वी आता कितीही खोटं बोलली तरी, कितीही प्लॅन केला तरी तुला फक्त तिचीच काळजी असणार, असं म्हणून तो अजूनच भडकतो. आता मला या टॉपिकवर बोलायचंच नाही आणि कुणाशीच बोलायची नाही असं म्हणून अर्जुन आता खूपच भडकतो आणि लगेच तिथून रागारागात जातो. म्हणतो की, पूर्णा आजी मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाही. आता पूर्णा आजीला धक्काच बसतो. ती म्हणते की, अर्जुन काय म्हणाला, मला तुझ्याशी बोलायचं नाही, असं कसं. आता तो माझ्याबरोबर नाही बोलणार तर तेव्हा आता त्यांना त्रास होऊ लागतो. आता त्याचबरोबर सायली, अस्मिता आणि कल्पना या तिघीही पूर्णा आजीला समजावू लागतात की त्याचे बोलणे एवढं मनावर घेऊ नका. आता कल्पना आता समजावते की त्याचं कामामध्ये पुढील भागामध्ये सायली म्हणते, आपण असं काहीतरी करायला हवं जेणेकरून त्यांचा राग लगेच जाईल. तुम्ही खूप त्रास होते असं नाटक कराल का जरा घरी आल्यानंतर. तेव्हा पूर्णाजी हो असं म्हणतात. तेव्हा अर्जुन घरी येताच त्या छातीला हात लावतात आणि बापरे खूप दुखते, खूप त्रास होते असं म्हणून तो रडण्याचं नाटक करतात. आता घरातील सर्वजण म्हणतात, चला आपण अगोदर हॉस्पिटलमध्ये जाऊया. त्यावेळेस अर्जुन म्हणतो, नको, साऱ्या माणसाचा काही भरोसा नसतो आणि रस्त्यात खूप खड्डा आहे आणि रस्त्यात उगाच म्हातारी माणसाला त्रास होईल. आता म्हातारी कुणाला म्हणतात रे, असं म्हणून पूर्णाजी लगेच ताटकने उठतात. म्हणजे आता घरातले सगळेजण म्हणतात, म्हणजे पूर्णा तू नाटक करत होतीस. तेव्हा अर्जुन हसतो आणि म्हणतो, या नाटकामध्ये आज माझी बायकोसुद्धा सामील होती. असेच आपल्या मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. भेटूया अशा एका नवीन भागासह.